नमस्कार फ्रेंड्स, टी के फॅमिली या चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे. चला तर आपण बघूया सोप्या पद्धतीने स्ट्रॉबेरी केक. आपण 200 ग्रॅम व्हॅनिला प्रीमिक्स घेतला आहे. त्यात मी 1 पळी तेल आणि गरजेनुसार पाण्याचा वापर करून बॅटर तयार करणार आहे. ते बॅटर आपण एकाच दिशेने फिरवायचं, जेणेकरून त्यामध्ये एअर बबल्स होणार नाही व आपला केक चांगला फुलेल. तुम्हाला लागेल तसं थोडं थोडं पाणी तुम्ही त्यात ॲड करू शकता. आता आपण बॅटरची कन्सिस्टन्सी बघू शकता. टीनला तेलाने ग्रीस केला आहे, त्यात बटर पेपर टाकला आहे. हे बॅटर आपण टीनमध्ये पोर करायचं व 3-4 वेळा टॅप करायचं, जेणेकरून बॅटरमध्ये एअर बबल्स तयार होणार नाहीत व आपला केक चांगला बेक होईल. आता मी कढई घेतली आहे, त्यामध्ये स्टँड किंवा डिश ठेवायची. माझ्याकडे स्टँड नसल्यामुळे मी डिशचा वापर करत आहे. कढई 10 मिनिटे प्रीहीट करून घ्यावी. आता मी केक टीन कढईत ठेवला आहे. 30 ते 35 मिनिट केक बेक होण्यासाठी ठेवून द्यायचा. 30 मिनिट झाले. आपण केकमध्ये टूथपिक इन्सर्ट करून चेक करूया आपला केक बेक झाला आहे की नाही. टूथपिक पूर्णपणे क्लीन बाहेर आली म्हणजे आपला केक पूर्ण बेक झाला आहे. केक पूर्णपणे थंड झाल्यावर सुरीच्या साहाय्याने तो टीनमधून बाहेर काढून घ्यायचा आहे. आता सुरीच्या साहाय्याने ह्याच्या 3 लेअर करून घ्यायच्या. चला तर मग सुरुवातीला बेसवर व्हिप क्रीम लावून घेऊया आणि त्यावर केकची मधली लेअर ठेवून घ्यायची. त्यानंतर लेअरला व्यवस्थितपणे शुगर सिरपने सोक करून घ्यायचं. शुगर सिरपने सोक करून झालं की आपण व्हिप्ड क्रीम लावून घेणार आहोत. आता ही व्हिप्ड क्रीम स्पॅच्युलाच्या साहाय्याने आपण प्लेन करून घ्यायची. स्पॅच्युलाच्या साहाय्याने प्लेन करून झालं की त्यात स्ट्रॉबेरी क्रश ॲड करायचं. हे स्ट्रॉबेरी क्रश आपण स्पॅच्युलाच्या मदतीने प्लेन करून घ्यायचं. त्यानंतर केकची सर्वात पहिली लेअर आपण मधोमध ठेवून घ्यायची. त्याला शुगर सिरपने सोक करून घेतलं की परत स्पॅच्युलाच्या साहाय्याने ती क्रीम प्लेन करून घ्यायची. प्लेन करून झालं की परत एकदा स्ट्रॉबेरी क्रश ॲड करायचं. स्ट्रॉबेरी क्रश ॲड करून झालं की सर्वात लास्ट लेअर आपण फर्स्टमध्ये ठेवून घ्यायची. आता पुन्हा एकदा बेस शुगर सिरपने सोक करून घेऊया. केक सोक करून झाला की पायपिंग बॅगच्या मदतीने आपण पूर्ण केक क्रम कोट करून घेऊया, जेणेकरून केकचे क्रम्स क्रीममध्ये येणार नाहीत. आपण केकला फायनल कोटिंग करून घेऊया. त्यासाठी मी पायपिंग बॅगचा वापर केला आहे. जर तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि त्या शेजारील बेल आयकॉनही प्रेस करा, म्हणजे इथून पुढच्या सगळ्या व्हिडिओची नोटिफिकेशन तुम्हाला वेळोवेळी मिळेल. आता आपण पूर्ण केक कोटिंग करून झाल्यावर सर्वात आधी तो स्पॅच्युलाच्या साहाय्याने वरची क्रीम कोट करून घेऊया आणि त्यानंतर साईडची फिनिशिंग करण्यासाठी स्क्रॅपरचा वापर करणार आहोत. साईडची जी क्रीम फिनिशिंग करताना वर येते ती आपण स्पॅच्युलाच्या साहाय्याने प्लेन करून घेणार आहोत. आता आपण झिगझॅग स्क्रॅपरच्या साहाय्याने केकला साईडने फिनिशिंग करणार आहोत, जेणेकरून आपला केक दिसायलाही छान दिसतो. आता पुन्हा एकदा वरती आलेली क्रीम आपण स्पॅच्युलाच्या साहाय्याने प्लेन करून घेऊयात. केकला फिनिशिंग करून झाल्यावर आपण पायपिंग बॅगच्या साहाय्याने केकभोवती बॉर्डर करून घेणार आहोत, जेणेकरून ती दिसायलाही अट्रॅक्टिव्ह दिसते. आता मी डेकोरेशनसाठी नूर N1 हे नोझल घेतलं आहे. आता ह्या नोझलच्या साहाय्याने मी केकवर डिझाईन करून घेतली आहे. केकवर डिझाईन करून झाल्यावर मी केकवरती रोज पेटल्स टाकून घेतले आहेत, त्यामुळे केक दिसायलाही सुंदर दिसतो. रोज पेटल टाकून झाल्यावर मी सिल्वर स्प्रिंकल
टाकून घेतले आहेत. चला तर मग आपला केक रेडी झाला आहे. जर तुम्हाला आपली व्हिडिओ आवडली असेल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद.